मित्रांनो, भारतातील 1/3 मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतात आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय करावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिला 1 तास महत्त्वाचा आहे. जे काही करायचे आहे ते या 1 तासात करावे लागते. असे म्हटले जाते की 1 तासानंतर जे काही नुकसान व्हायचे होते ते झालेले असते आणि त्यानंतर तुम्ही फक्त व्यवस्थापन करू शकता, सुधारणा करू शकत नाही त्या स्थितीला. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, हृदयविकाराचा झटका म्हणजे काय हे मी यापूर्वीही सांगितले आहे. एकदा पुन्हा सांगतो. हृदयाला रक्तपुरवठा 3 नळ्यांमधून येतो, ज्यांना कॉरोनरी आर्टरीज म्हणतात आणि त्या पेन्सिलइतक्या जाड असतात. 3 नळ्या मिळून 11 क्षेत्र वितरित करतात. 11 क्षेत्रांचे आणि या नळ्यांच्या आत ब्लॉक होतात. ब्लॉक म्हणजे भिंतीच्या आत चरबी साचते आणि ती चरबी हळूहळू वाढत जाते. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. याला ब्लॉकेज म्हणतात. आता हे ब्लॉकेज जर वाढत गेले 10, 20, 30, 40, 50, 60, 70 पर्यंत तर रुग्णाला कळतही नाही. 0 ते 70, 80 ब्लॉकेजपर्यंत रुग्णाला अनभिज्ञ राहते. त्याला वाटते की मला हृदयविकाराचा झटका येणार नाही कारण मी 1 तास चालतो. जर 20% उघडले असेल तर तो माणूस 1 तास चालू शकतो. मग काय होते माहीत आहे का? ब्लॉकेज वाढत राहते. तर एक ना एक दिवस ब्लॉकेजच्या वरचा पडदा जो ताणला जातो तो एक दिवस फाटतो आणि तिथून जो मलबा बाहेर येतो तो रक्तासोबत मिसळतो आणि क्लॉट बनतो. क्लॉट म्हणजे घन रक्त. जर 70% ब्लॉक असेल आणि घन रक्त 30% ब्लॉक केले तर 100% ब्लॉक झाले. 100% ब्लॉक होताच त्या स्थितीला हृदयविकाराचा झटका म्हणतात आणि हे अचानक होते. पडदा फाटताच एकदम 20% ब्लॉक होतो. असे ब्लॉकेज तयार होण्यासाठी 30-40 वर्षे लागतात, 10-20 वर्षे लागतात, पण हृदयविकाराचा झटका येण्यासाठी 1 क्षण लागतो. आता 100% होताच हृदयाच्या एका भागाला रक्तपुरवठा थांबतो आणि त्यावेळी छातीत खूप वेदना होतात, घाम येतो, श्वास लागतो आणि वेदना हातातही जाऊ शकतात. गुदमरल्यासारखे वाटते, खूप तीव्र वेदना होतात. आता हा हृदयविकाराचा झटका आला आहे. काय करावे ते पहा. वेळेवर इमर्जन्सीमध्ये 12 घरगुती उपाय करता येतात. त्यापैकी एक म्हणजे तुम्ही सॉर्बिट्रेटची गोळी घेऊ शकता. जर रक्तदाब नियंत्रित असेल आणि रक्तदाब नियंत्रित नसेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की करायची आहे. 34 गोळ्या तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत. एक 80 मिलीग्राम कोलेस्ट्रॉलची गोळी आणि एक रक्त पातळ करण्याची क्लोपिडोग्रेल. 300 मिलीग्राम सवा, 300 मिलीग्राम एस्पिरिन हे तुम्ही जवळ ठेवा आणि ते घेऊ शकता. आणि जर ती स्थिती खूपच वाईट असेल तर CPR देखील केला जाऊ शकतो. पण पुढे काय उपचार आहे? उपचार म्हणजे क्लॉट काढणे. जो क्लॉट आहे तो काढणे आणि क्लॉट काढण्यासाठी पहिला 1 तास मध्येच काढावा लागेल. त्यानंतर जर केले तर हृदय आधीच नुकसान झालेले असेल, पूर्ण पुनर्प्राप्ती कधीच होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिला तास खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या तासात तुम्ही जर इथे असाल, मी हृदयाच्या रुग्णालयाला श्रेय देतो की हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्याकडे एक औषध आहे ज्याला स्ट्रेट कायनेज, युरोकायनेज असे काही म्हणतात. अशा औषधांचा वापर केला जातो जे ब्लॉकेजला विरघळवू शकतात. ब्लॉकेज म्हणजे क्लॉट. समजा 70% ब्लॉक, 30% क्लॉट. जर क्लॉटला विरघळवले गेले तर रक्तपुरवठा वाढतो आणि तो भाग वाचतो. त्यामुळे क्लॉट विरघळवला जातो. किंवा लोक एंजिओप्लास्टी इमर्जन्सीमध्येही करतात ज्यामुळे क्लॉट काढला जातो. पण ते 1 तासाच्या आत केले नाही तर हृदयाचे जे नुकसान होणार होते ते 80 ते 90% नुकसान होते. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिला तास खूप महत्त्वाचा आहे. बाहेरील देशांमध्ये, जसे की अमेरिकेचे उदाहरण घेऊ, तिथे हे 1 तासाच्या आत नाही तर 15 मिनिटांच्या आतही होण्याची शक्यता आहे. तिथे जर कोणाला हृदयविकाराचा झटका आला तर फक्त एक फोन नंबर सरकारने दिला आहे. त्यावर फोन करा आणि सांगा की मला हृदयविकाराचा झटका आला आहे असे वाटत आहे. ते लोक तुमच्या फोन नंबरवरून तुमचा पत्ता शोधतील आणि 5 मिनिटात तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचेल कारण ॲम्ब्युलन्स शहराच्या ठिकठिकाणी उभ्या आहेत. 5 मिनिटात तुमच्या घरी पोहोचतील. त्यांनी तुम्हाला डाला ECG केला आणि जवळच्या हॉस्पिटलला माहिती दिली की आम्ही हॉट पेशंट घेऊन येत आहोत. आता क्लॉट काढण्यासाठी तयारी करा. डॉक्टर तयार, OT तयार, नाही, सिग्नेचर नाही, पैसे नाही, बेड नाही. आता थेट गेले आणि त्यांनी क्लॉट काढला आणि पेशंटला काही नुकसान झाले नाही. पण जर 1 तासापेक्षा जास्त झाला तर ते नुकसान होईल.
1 तासापर्यंत एका ठिकाणी रक्त मिळाले नाही तर तो मरेल आणि हे आपल्या देशात खूप कठीण आहे कारण इथे पहिला पेशंट स्वतःला सांगत नाही नाहीतर गॅसचा प्रॉब्लेम आहे असे मानत नाही त्यात अर्धा तास जातो. मुलगा म्हणतो, पप्पा तुम्हाला घेऊन जातो, मला काही झाले नाही. आता जेव्हा वडील हार मानतात की मला 1 तास लागेल तेव्हा डॉक्टरला बोलावले जाते. ते येतात आणि 1 तास लावतात. मग डॉक्टर ECG करून सांगतात की हार्ट अटॅक आहे, तुम्ही हॉस्पिटलला जा. त्यात 1 तास लागतो आणि मग तिथे जाऊन हॉस्पिटलमध्ये रांगेत उभे राहा, पैसे जमा करा, डॉक्टरला माहिती दिली जाईल. डॉक्टर येईल आणि त्याला उघडेल तर त्यात सुमारे 3-4 तास वेळ निघून जातो आणि तोपर्यंत त्याला उघडण्याचा जो मोठा नुकसान थांबवण्याचा काही उपाय नाही आणि जे उशिरा पोहोचतात ते हॉस्पिटलवाले त्याला उघडतात पण त्याचा फारसा फायदा होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे गोल्डन तासांमध्ये तुम्हाला पोहोचवावे लागेल. तर माझ्याकडे एक पेशंट आला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब जर हे असे आहे तर मी हॉस्पिटलच्या शेजारील इमारतीत घर घेऊ का? मी म्हणालो. मग म्हणाला, जसेच हार्ट अटॅक होईल मी आत घुसून जाईन. मी म्हणालो, एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलच्या आत बसून घ्या आणि जसे हार्ट अटॅक आणि चांगले हवे असेल तर यामध्ये बसा, तिथेच अटॅक आणि त्यापेक्षा चांगले हवे असेल तर हार्ट अटॅक होऊच देऊ नका. 2 हृदय ठेवा. त्यासाठी काय करायला हवे? त्यासाठी हार्ट अटॅकचे जे मुख्य कारण आहे कोलेस्टेरॉल ट्रायसाइड याला कमी करा, खाण्याने कमी करा, औषधाने कमी करा, दोन्ही मिळून कमी होईल. एक लाईफस्टाईल ज्यामुळे ब्लॉक वाढत आहे. हृदयाच्या आजाराचे एक मोठे प्रॉब्लेम आहे. एक कारण नाही, खूप सारे कारण आहेत आणि सर्व कारणांना एकत्रितपणे हल्ला करावा लागेल. सावलने 14 कारणे ओळखली आहेत आणि ते 14 कारणे जर तुम्ही नियंत्रणात ठेवले करतो आणि पूर्णपणे करतो तर आपण ब्लॉकेज रिव्हर्स करू शकतो आणि मग हार्ट अटॅक कधीच होणार नाही. तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही वाट पाहू नका. 1 तासाचा हार्ट अटॅक थांबवा. तर मी त्यांना सांगितले की त्यापेक्षा चांगले हार्ट अटॅक होऊ नये. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की हार्ट अटॅक होऊ नये आणि त्यासाठी जे काही करायचे आहे ते करा. हार्ट अटॅक झाल्यानंतर 1 तासात तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचाल की नाही आणि तिथे उपचार होतील की नाही याची काही खात्री नाही. म्हणून हार्ट अटॅक थांबवण्याचा प्रयत्न करा. सावलमध्ये आम्ही हाच शिकवतो हृदयाच्या रुग्णांना. जर तुम्हाला माझ्याशी सल्ला घ्यायचा असेल, आम्ही या ॲडव्हान्स ब्लॉकेजला पाहू शकतो सीटी कॉरोनरी जोग्राफी करून, ज्यामध्ये ॲडमिशनची गरज नाही, ज्यामध्ये तार घालण्याची गरज नाही आणि खूपच कमी खर्चाचा टेस्ट आहे. तर तुम्ही आमच्याशी नक्की सल्ला घ्या, आमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या. भारतभर आमच्या 143 क्लिनिक्स आहेत, त्यात जाऊन तुम्ही सगळ्यांना भेटू शकता आणि त्यांच्याकडून या सर्व गोष्टी समजू शकता. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुन्हा भेटू.